माणसाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, जगावं कसं आणि मरावं कसं. पण आपल्या जगण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला मरण्याची कला कशी असते, मरण किती योग्य असतं, हे कशावर आधारित असतं, तर जगण्याच्या योग्य पद्धतीवर. माणसाला जगता आलं, योग्य प्रकारे जगलं की माणसाचं मरण सुधारतं. चांगलं मरण येण्यासाठी आधी चांगलं योग्य प्रकारे जगलं पाहिजे. म्हणून सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, जगावं कसं. आता तुम्ही आम्ही तर जीवन जगतच आहोत. आपलं जीवन हे असंच चालत राहणार आहे. आपल्या हातून काही ना काही कर्म होतच राहतं, आपण जगतच असतो. पण कसं जगायचं हे मात्र माणसाला मरण कसं असावं की आपण गेल्यानंतर आपल्या जाण्याने लोकांनी रडलं पाहिजे, लोकांनी आपली कीर्ती गायली पाहिजे, आपलं नाव शिल्लक राहिलं पाहिजे चांगलं म्हणून. आपण गेल्यानंतर कोणी वाईट म्हणू नये आपल्याला. आपल्या जाण्याने लोकांना दुःख झालं पाहिजे. कबीर बाबा म्हणतात ना, कबीरा जब हम पैदा हुए जग हसा हम रोए. जेव्हा आपला जन्म होतो त्यावेळेस लहान बालक रडतो, पण त्याच्या परिवारात सर्वांना आनंद होतो, सगळे हसतात, प्रसन्न होतात, त्यांना आनंद वाटतो घरामध्ये बाळ जन्माला आले. पण कबीर बाबा पुढे वर्णन करतात की ऐसी करनी कर चलो की हम हसे जग रोए. असं कर्म करून मरावं माणसाने की आपल्या जाण्याने जगाने रडलं पाहिजे. त्यासाठी जगण्याची योग्य पद्धत माणसाला कळली पाहिजे. काही जणांचं अख्खं आयुष्य निघून जातं पण जगायचं समजत नाही. एक 60 वर्षाचं म्हातारं हातात चिलीम घेतली, पोरांकडे आलं आणि पोरांना म्हणू लागलं, पोरांनो मला गांजा ओढायचा आहे. बघा 60 वर्षाचं म्हातारं. पोरं म्हणाले, बाबा अहो तुम्हाला काही वेळ बीड लागले का काय, तुमचं वय काय, तुम्ही बोलताय काय, आता देवाचं नाव घ्यायचं सोडून चिलीम ओढायची म्हणताय. बापानं सांगितलं उपदेश देऊ नका, आधी माझं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. पोरं म्हणाले सांगा. बापानं सांगितलं मला चिलीम ओढायची पण माझ्या तोंडामध्ये दातच राहिले नाहीत, सगळे दात पडून गेलेत. पोरं म्हणतात मग आम्ही काय करावं. बापाने सांगितलं ही चिलीम घ्या, तुमच्यापैकी एकानं चिलीम ओढा आणि त्याचा धूर माझ्या तोंडात सोडा. बघा 60 वर्ष वय झाले पण अजूनही धुराचीही अपेक्षा आहे. मग काय फायदा त्यांच्या जगण्याला. खेल खेल में बचपन चला गया लेकिन हमें पता ही नहीं चला. कमाई और घर बसाई में जवानी चली गई लेकिन हमें पता ही नहीं चला. जब बुढ़ापा आया तो पता चला पूरा जीवन निकल गया लेकिन हमें पता ही नहीं चला. कधी आयुष्य निघून जातं कळत नाही. म्हातारपणी कळतं की सगळं आयुष्य तर निघून गेलं पण आपण केलं काहीच नाही. जाताना कळतं की ज्यासाठी आलो होतो, ज्यासाठी हा जन्म मिळाला ते तर केलंच नाही. बांध बैठा अनाड़ी गठड़ी पर जो साथ जाना था वो तो कमाया ही नहीं. जे सोबत येतं ते कमवलंच नाही आणि तर सगळं काही गमवलं, वाया घातलं जीवन. म्हणून जगण्याची योग्य पद्धत माहीत असली पाहिजे. कारण हा जन्म एवढा दुर्लभ आहे, एवढा अनमोल आहे की हा मिळण्यासाठी फार भाग्य लागतो. जन्मोजन्मीचं पुण्य पाहिजे तेव्हा हा माणसाचा जन्म मिळतो. बहुधा सुकृते नरते हला भला, बहुधा सुकृते नरते हला भला.
जाऊ नये म्हणून आपल्याला संत वेळोवेळी उपदेश करत असतात. या अभंगातही तुकोबराय उपदेश करतात. पण उपदेश म्हटल्यानंतर आधी दोन गोष्टींचा विचार करायचा आणि मगच दुसऱ्याला उपदेश करायचा. दोन गोष्टी कोणत्या? पहिला मुद्दा असा की आपल्याला उपदेश करण्याचा अधिकार आहे का, हा विचार आधी करायचा. अधिकार असेल तरच दुसऱ्याला सांगायचं. मग अधिकार कोणाला असतो? जो दुसऱ्याला सांगण्या अगोदर स्वतः आचरणात आणतो ना, त्याला दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार असतो. एक म्हण आहे मराठीमध्ये, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो स्वतःच्या आचरणात आणतो त्यानेच दुसऱ्याला सांगावं, त्यालाच अधिकार असतो. अधिकार तैसा करू उपदेश किंवा अधिकार तैसा दावियेला मार्ग. स्वतःच जर आचरणात आणत नाही, स्वतः चुकीच्या मार्गावर चालतो, तो दुसऱ्याला योग्य मार्ग दाखवू शकत नाही ना. तर अधिकार असावा. समजा एखाद्या ठिकाणी दारूवर उपदेश द्यायचा आहे, व्यसनावर, पण उपदेश करणारा जो आहे तो स्वतःच दारू पिऊन आलाय, मग त्याला अधिकार आहे का? अजिबात नाही. एकदा नाथ महाराज यांच्याकडे एक बाई आपल्या लहान बाळाला घेऊन आली आणि म्हणाली, महाराज हा माझा मुलगा आहे, याला एक फार वाईट सवय आहे, हा फार गुळ खातो, याची एवढी सवय मोडण्यासाठी याला काहीतरी चांगला उपदेश करा. महाराज म्हणाले, ठीक आहे, पण आज नाही करू शकत, तुम्ही 8 दिवसानंतर या, मग सांगेन. बाईला वाटलं महाराजांना काहीतरी जरुरी काम असेल, वेळ नसेल, म्हणून ती वापस गेली. परत 8 दिवसानंतर आली. तेव्हा महाराजांनी त्या मुलाला सांगितलं, बाळा गुळ खाऊ नये, आपल्या पोटासाठी चांगला नसतो, आरोग्यासाठी चांगला नसतो. त्या बाईनं सहज विचारलं, महाराज हे जे तुम्ही आता सांगितलं ते मी 8 दिवसाखाली आले होते त्याच वेळेस का नाही सांगितलं? त्यावेळेस महाराज म्हणतात, त्यावेळी मला सांगण्याचा अधिकार नव्हता, कारण त्यावेळी मी स्वतःच गुळ खात होतो. आणि स्वतः गुळ खात असताना मी मुलाला कसं सांगू शकतो? म्हणून मी आधी स्वतः गुळ खाणं सोडून दिले, तेव्हा आज मी मुलाला सांगू शकतो. असं अधिकार आहे का, हा विचार करायचा आणि मग दुसऱ्याला सांगायचा. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा की आपल्याला कोणाला उपदेश करायचा आहे, त्या समोरच्या माणसाला उपदेशाची गरज आहे का ओळखून मगच त्याला सांगायचं. आपण सांगतोय पण समोरच्याला गरजच नाही, त्याला ऐकण्याची इच्छाच नाही, तर जबरदस्ती सांगावं का? अजिबात नाही. तर या अभंगामध्ये तुकोबराय तुम्हाला उपदेश करतात, तर त्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे आणि तुम्हा मला उपदेशाची गरज आहे. या दोन्ही गोष्टी या ठिकाणी साध्य होतात आणि अगदी सुंदर जगण्याची पद्धत तुकोबराय तुम्हाला सांगतात. विठ्ठल विठ्ठल माणसाने लक्षात ठेवायच्या. जो रणांगणावर विजय मिळवतो त्याला वीर म्हणायचं नाही, तर खरा वीर कोणता? ज्याने आपल्या इंद्रियावर विजय मिळवला तो खरा वीर असतो. जो धर्माबद्दल बोलतो त्याला कधी पंडित समजू नका, तर जो धर्माचं आचरण करतो ना त्याला पंडित म्हणायचं. जो दानधर्म करतो त्याला दाता म्हणायचं नाही, तर योग्य मार्गाने कमवतो आणि योग्य कार्यात खर्च करतो ना त्याला खरा दाता म्हणायचं. जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करी. आणि एखादा 2-2 तास भाषण देत असेल त्याला वक्ता म्हणायचं नाही. जो 5च मिनिट बोलतो पण आपल्या हिताचं बोलत असेल ना त्याला खरा वक्ता म्हणायचं. आणि जगामध्ये आपल्या हिताचं बोलणारे केवळ एकमेव संत आहेत. संताशिवाय इतर कोणीही आपल्या हिताचं सांगत नाही. उलट तुम्ही कुणाला काही हिता हिता
सर्व जगाचं कल्याण व्हावं, आपलं हित फक्त संतांच्याच मनामध्ये येतं, बाकी जगाच्या नाही. जगाला तर सर्वांचं वाटोळच हवं असं वाटतं. जगाला वाटतं जास्त तर शेजारच्यांचं वाटोळं व्हावं, गावातल्यांचं वाटोळं व्हावं. पण संत असे आहेत, त्यांना सर्व जगाचा कळवळा येतो. बुडत हे जन बुडत हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. सर्व जगाविषयी संतांच्या मनामध्ये कळवळा येतो की यांचं वाईट होऊ नये, म्हणून योग्य मार्ग दाखवतात. तर या अभंगामध्ये जगावं कसं सांगतात. कसं जगायचं तर मानवी जीवन जगत असताना आपल्या आयुष्याचे 4 विभाग केलेले आहेत, 4 टप्पे केलेले आहेत. 25-25 वर्षाचे आपलं आयुष्य किती आहे माणसाचं? 100 वर्षाचं. त्याचे 25-25 वर्षाचे 4 टप्पे केले. त्याला शास्त्राने नाव दिलं आश्रम. असे 4 आश्रम आहेत. सर्वात पहिला ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा गृहस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थ आश्रम आणि चौथा संन्यास आश्रम. असे 4 आश्रम आहेत. वयाच्या पहिल्या वर्षापासून 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम असतो. 25 वर्षापासून 50 वर्षापर्यंत गृहस्थ आश्रम असतो आणि 51 वर्षापासून पुढं 75 पर्यंत वानप्रस्थ आश्रम आणि तिथून पुढे कोणी जगलं वाचलं तर मग संन्यास आश्रम. तसं तर संन्यास आश्रमापर्यंत आता कोणी जातच नाही. आता काहीच माणसं आहेत जे 100 वर्षापर्यंत जगतात. असे हे 4 आश्रम आहे आणि ह्या 4ही आश्रमामध्ये योग्य पद्धतीनं जगलं पाहिजे. जगण्याची पद्धत विशिष्ट आहे, वेगवेगळ्या प्रकारची आहे आणि माणसाने पद्धतीने जगलं तर चांगलं असतं. पद्धतीने वागावं. वागण्याची एक पद्धत असते, जसं एक बोलण्याची पद्धत असते, चालण्याची पद्धत असते, लिहिण्याची पद्धत असते, तसं वागण्याची सुद्धा एक योग्य पद्धत असते. मी एका गावी कीर्तनाला गेले होते. एका घरी जाण्याचा प्रसंग आला तर त्या घरामध्ये एक लहान मुलगा होता आणि मला लहान बाळांना प्रश्न विचारायला बोलायला फार आवडतं. म्हणून मी त्याला सहज प्रश्न केला. त्याचे आईवडील तिथंच बसले होते. म्हणून त्याच्या आईकडे इशारा करून त्याला विचारलं, बाळा ही बाई तुझी कोण आहे? त्या मुलानं काय उत्तर दिलं? ही बाई माझ्या बापाची बायको आहे. काय सांगितलं? बापाची बायको. मग त्याला विचारलं, हा माणूस तुझा कोण लागतो? त्यानं काय उत्तर दिलं? हा माणूस माझ्या आईचा नवरा लागतो. आता पोरांना नातं चुकीचं सांगितलं का? नाही, नातं अगदी बरोबर सांगितले, पण बोलण्याची पद्धत चुकली, भाषा अयोग्य नाही. तसं माणसाने वागतानाही योग्य पद्धतीने वागावं. चालण्याची ही योग्य पद्धत. कसंही माणूस जर मोठमोठ्या ढांगा टाकत जर चालू लागला, योग्य वाटेल का? नाही. आणि एक लिहिण्याची पद्धत असते. डॉक्टर लोक जे पेशंटला चिठ्ठीवर लिहून देतात ते आपल्याला कळतं का? कोणालाच नाही. ज्यानं ते शिक्षण घेतलंय त्यांना समजतं. तसं ह्या मानवी जीवनातही एक वागण्याची योग्य पद्धत असते. तर या 4 आश्रमामध्ये माणसाने कसं वागायचं असं आपण थोडक्यामध्ये चिंतन बघायचं. वयाच्या पहिल्या वर्षापासून 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम असतो. नावामध्ये ब्रह्मचर्य आहे तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं.
पुन्हा या आश्रमामध्ये योग साधना करायची, या आश्रमामध्ये शास्त्राचा, वेदाचा, पुराणांचा अभ्यास करायचा, सद्गुरू करायचे, गुरूंची सेवा करायची, आई वडिलांची सेवा करायची आणि विशेष म्हणजे परमार्थाची सुरुवात याच आश्रमात करायची. आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचा आश्रम आहे ब्रह्मचर्य आश्रम. जर ब्रह्मचर्य आश्रमच बिघडला तर समजायचं पूर्ण जीवन बिघडलं. आणि ज्याचा ब्रह्मचर्य आश्रम सुधारला ना तो जीवनात कधीच बिघडू शकत नाही. कारण बिघडण्याचं आणि सुधारण्याचं वयच असतं 25 वर्षापर्यंत. तोवर जर तुम्ही चांगल्या मार्गावर आलात, परमार्थामध्ये आलात, तर आयुष्यात कधीच तुमचं वाईट होणार नाही किंवा तुम्ही कधीच व्यसनाच्या आहारी जाणार नाही किंवा तुम्ही धर्माच्या मार्गावरून बाजूला जाणार नाही कधीच. जर तुम्ही हा ब्रह्मचर्य आश्रम सुधारला तर. सगळ्यात महत्वाचा आश्रम आहे ब्रह्मचर्य आश्रम. आणि या आश्रमामध्ये मुलांचे जे आई वडील आहेत त्यांची सुद्धा अगदी मोठी जबाबदारी असते की आपल्या मुलांचा हा ब्रह्मचर्य आश्रम सुधारला पाहिजे. त्यासाठी आई वडिलांनी योग्य संस्कार दिले पाहिजेत, योग्य वळण लावलं पाहिजे. आजकाल जे म्हणत आहेत ना सगळीकडे आजकालची मुलं बिघडले, पण मी काय म्हणते, आजकालचे मायबाप बिघडलेत म्हणून मुलं बिघडत चालली. कारण फक्त मुलांनीच सुधारायचं का, मायबापांनीही सुधारावं ना. मायबापांनी लहान वयात म्हणजे किती लहान तर गर्भात असताना पासून संस्काराची सुरुवात केली पाहिजे. तुम्ही आता रोज श्रीमद भागवत महापुराण कथा ऐकत आहे, त्यामध्ये तुम्ही भक्त प्रल्हादाचं चरित्र ऐकलं असेल, ध्रुवाचं चरित्र ऐकलं असेल. महाभारतामध्ये बघा वीर अभिमन्यू आईच्या गर्भातच शिकला होता चक्रव्यूहाचं भेदन कसं करायचं. गर्भात लेकराला सगळं समजतं बरं का. ज्यावेळेस स्त्री गर्भवती असते तेव्हा ती जे जे काही करते ना ते सगळं ते तिचे गुण, त्या आईचे गुण त्या मुलामध्ये उतरत असतात. एक सत्य घटना सांगते, इकडे अमेरिकेमध्ये घडली होती. एका बाळाचा जन्म झाला तर ते एवढं रडत होतं शांतच होईना. डॉक्टरांनी त्या बाईला विचारले, तुम्हाला काही अशी सवय होती का विशिष्ट? तिने सांगितलं, मला सिगारेट ओढायची सवय आहे. डॉक्टरांनी सिगारेट ओढून त्याचा धूर त्या बाळाच्या नाकाला तिथं लावला, सोडला ना नाकात की शांत झालं. म्हणजे विचार करा ती माऊली किती धन्य असेल, गर्भातच लेकराला व्यसनाच्या आहारी घातलं. तर गर्भवती स्त्रीनं जर ज्ञानेश्वरी वाचली ना तर तिच्या पोटी नक्कीच कीर्तनकार जन्माला येणार. पण केलं पाहिजे. पण हल्लीच्या स्त्रिया 24 तास टीव्ही समोर बसून, हातात मोबाईल नाहीतर टीव्ही, आणि त्यावरही काहीही विचित्र मालिका पिक्चर बघितले जातात आणि त्याचा परिणाम तसा होतो. अहो जिजामातेनं शिवबा घडवला, तो काही कलर टीव्ही पाहून नाही घडवला. जिजामाता छत्रपती शिवरायांना वीर धनुर्धारी अर्जुनाच्या कथा सांगायच्या, तेव्हा तो शिवबा घडला. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जिजामातेच्या गर्भात होते ना त्यावेळेस जिजामातेनं ऐकलं की त्यांचे पती संकटात आहेत. तेव्हा त्या स्वतः घोड्यावर बसल्या आणि पतीला वाचवायला निघाल्या. तेव्हा ते आपल्या बाळाला म्हणतात, बाळा तुला याचा त्रास होतो मला मान्य आहे रे, पण तुला ही जगात येऊन अशीच कीर्ती संपादन करायची आहे. समाजात चालणाऱ्या नंग्या यवनांचा नाश करण्यासाठी तुला जन्माला यायचंय, म्हणून मी तुला गर्भातच शिक्षण देते आहे. तर आई वडिलांनी विशेष करून मुलावर लक्ष द्यायचं. याच आश्रमामध्ये त्यांच्याकडून परमार्थ करून घ्या, त्यांना परमार्थाची गोडी लावा. आई बापच कीर्तनाला येत नाही तर मुलं कशी येतील? आई बापांनी स्वतःही कीर्तनाला यायचं, मुलांनाही घेऊन यायचं. मला आनंद वाटला या ठिकाणी लहान लहान मुलं भरपूर दिसत आहेत. हात वर करा, लहान मुलं किती आहेत बघा. आणि आजकाल खूप छान वाटलं, हात खाली करा. मस्त लहान मुलं पाहिजेत कीर्तनाला. मुलांना परमार्थाची आवड का नाही? कारण परमार्थाची गोडी लागण्याचं साधनच आमच्या घरी नाही. तुम्हाला थोडासा एक छोटासा प्रश्न विचारते. या ठिकाणी हात वर करायचा. कोणाकोणाच्या घरी टीव्ही आहे? हात वर करा. कोणाकोणाच्या घरी? प्रत्येकाच्या घरी आहे. टीव्ही नाही असं घरच भेटणार नाही. बरं, एखाद्याच्या घरी टीव्ही नसला तरी ते बघत नाहीत का? शेजाऱ्याच्या घरी जाऊन बघतात, पण बघतात. बरं, कोणाकोणाच्या घरी मोबाईल आहेत? कोणाकोणाकडे? हात वर करा. सगळ्याकडे आहेत.
बरं, आता तिसरा प्रश्न, कोणाकोणाच्या घरी ज्ञानेश्वरी आहे? हात वर करा. बर, म्हणजे ज्ञानेश्वरीचे किती माणसं आहे? थोडेसेच घर आहे. टीव्ही घरोघर आहे, मोबाईल घरोघर आहे, आणि वरून म्हणतो मग मुलं बिघडणारच ना, कारण ज्यातून संस्कार मिळतं ते साधन आमच्या घरी नाही. आता अशी किमतीचा विचार करा, टीव्ही कितीला येते? किती हजारामध्ये? साधारण टीव्ही घ्यायचा म्हटलं 5,000पासून सुरुवात होते. मग आपल्याला जसं घ्यायचं आहे तसं लाखापर्यंत किमती आहेत. मोबाईलची सुद्धा किंमत चांगला घ्यायचा म्हटलं 5,000पासून घेऊ शकतो. आणि त्याच ठिकाणी ज्ञानेश्वरीची किंमत पहा किती, 150 रुपये किंवा 200 रुपये, जास्तीत जास्त 500 रुपयापर्यंत. मग आपण 150 रुपये खर्च करून घरात ज्ञानेश्वरी आणत नाही, पण 10-15 हजार खर्च करून घरात मोबाईल टीव्ही आणतो आणि पुन्हा वरून बोंबलतो मुलं बिघडले. दोष कोणाचा आहे? आपलाच आहे. त्यांना सगळं द्या, सगळ्या सुविधा पुरवा, पण त्याबरोबर संस्कार द्यायला विसरू नका. विठ्ठला ब्रह्मचर्य आश्रम हा जीवनामध्ये सुधारला ना तर पुन्हा आयुष्यामध्ये तुमचे मुलं कधी बिघडणार नाही. आणि आपल्या भारतामध्ये जेवढे श्रेष्ठ व्यक्तिमत्व होऊन गेले त्यांनी त्यांच्या कार्याची सुरुवात या ब्रह्मचर्य आश्रमातच केली. संत मीराबाई जेव्हा 7 वर्षाच्या होत्या ना, तेव्हा भगवंतांनी त्यांच्यासाठी विष पिलं. काय भक्ती असेल हो मीराबाईची, की अगदी 7 वर्षाचं लेकरू, 7 वर्षाच्या लेकराला काय कळतं का आजकाल, पण मीराबाईंनी त्या वयामध्ये एवढी श्रेष्ठ भक्ती केली होती की मीराबाईने विष पिलं तर त्याचा परिणाम भगवंताच्या मूर्तीवर झाला, देवाची मूर्ती काळी पडली. एवढी श्रेष्ठ भक्ती मीराबाई यांची होती की त्यांनी समाजाची कधी पर्वा केली नाही. समाजाने विरोध केला भक्ती करायला, परिवाराने विरोध केला, पण त्यांनी भक्ती करायचं सोडलं नाही. फार सुंदर एक पद आहे मीराबाईचं, गाऊया. हे मागे बसलेले तुमचे पाय दुखतील उभे राहून राहून, साईडला तिथं वाटलं तर बसून घ्या, किती वेळ उभं राहणार. तेरे प्यार में सावरिया हुई दीवानी मैं बावरिया, तुझे बिना तड़पत मोरा मनवा, फिरू दीवानी बीच बजरिया, रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, रंग दे रंग दे रंग दे रंग दे रंग दे चुनरिया, ओ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया, ओ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया.
मीराबाई आणि भर बाजारामध्ये पायामध्ये घुंगरू बांधून नाचायच्या समाजाची पर्व. घुंगरू बांध मीरा नाचे रे संत मीराबाई यांनी केवळ 7 वर्षाच्या होत्या तेव्हा भगवंताने त्यांच्यासाठी विष पिलेलं आहे. एवढी श्रेष्ठ भक्ती. भक्त प्रल्हाद जेव्हा 5.5 वर्षाचे होते तेव्हा देव त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्यासाठी नरसिंह अवतार धारण केले. परत भक्त ध्रुव 6 वर्षाचे होते त्यावेळेस त्यांनी एवढी श्रेष्ठ तपश्चर्या करून देवाला मिळवलं. अनेक जेवढे श्रेष्ठ व्यक्तिमत्व होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी पहिला गड जिंकला. कमी वयातच ब्रह्मचर्य आश्रमामध्येच कार्याची सुरुवात केली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ लिहिला आणि आमचं अख्खा आयुष्य जातं पण आम्हाला तो ग्रंथ ज्ञानेश्वरी उघडायलाही वेळ मिळत नाही. आयुष्य जातं. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी हा श्रेष्ठ ग्रंथ लिहिला आहे, निर्माण केला, पण आम्हाला 60 वर्ष झाले तरीही उघडायला वेळ मिळत नाही. आणि हल्ली ब्रह्मचर्य आश्रम एवढा बिघडत चाललाय, एवढे व्यसनाच्या आहारी गेले आहेत. लहान लहान मुलं लहान वयात तंबाखू खाताना दिसतात, बिडिया ओढतात, सिगारेट ओढतात, दारू पितात. अहो काही काही कीर्तनात सुद्धा दारू पिऊन येतात बरं लोक. एकदा माझ्या कीर्तनामध्ये एक माणूस दारू पिऊन आला होता. चालू कीर्तनामध्येच उठून उभा राहिला. त्याला कितीही खाली बस म्हटलं तर ते बसच ना. शेवटी त्यानं सांगितलं, हे बघा महाराजीन माय, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरच मी बसत असते. आता म्हटलं एवढ्या नशेत तू मला माय म्हणालास, एवढं बरं वाटलं बघ. म्हणलं बरं ठीक आहे बाबा विचार. आता त्याला नाही म्हणावं तर कीर्तनात काहीतरी धिंगाणा करेल म्हणून म्हटलं ठीक आहे विचार. त्यानं मला प्रश्न केला, मला सांगा इस दुनिया में सबसे बड़ा कौन है. काय विचारलं, इस दुनिया में सबसे बड़ा कौन है. मी त्याला सांगितलं इस दुनिया में सबसे बड़ी पृथ्वी है. त्याने सांगितलं झूठ. मी म्हटलं काहे का झूठ. तो म्हणतो पृथ्वी काहे की बड़ी, हो तो शेषनाग पर खड़ी. म्हटलं मग शेषनाग बड़ा. तो म्हणाला झूठ. शेषनाग काहे का बड़ा, वो तो महादेव के गले में पड़ा. म्हटलं मग महादेव बड़ा. तो म्हणाला झूठ. महादेव काहे का बड़ा, उसको तो रावण ने 3 बार उखाड़ा. म्हटलं मग रावण बड़ा. तो म्हणतो रावण काहे का बड़ा, वो तो राम के एक ही बाण से पड़ा. म्हटलं मग राम बड़ा. तो म्हणाला नाही खोट. राम काहे का बड़ा, वो तो भक्त के हृदय में पड़ा. म्हटलं मग भक्त बड़ा. तो म्हणाला भक्त काहे का बड़ा, वो तो कीर्तन में खड़ा. मग म्हटलं कीर्तन बड़ा. त्याने सांगितलं कीर्तन काहे का बड़ा, इस कीर्तन में मैं खड़ा, तो पूरा कीर्तन बंद पड़ा. म्हटलं काय म्हणालास परत सांग. त्याने सांगितलं कीर्तन काहे का बड़ा, इस कीर्तन में मैं खड़ा, तो पूरा कीर्तन बंद पड़ा. म्हटलं बाबा आता तूच सांग, इस दुनिया में कौन बड़ा. त्याने सांगितलं इस दुनिया में वही सबसे बड़ा जो पूरी बोतल पीकर भी अपने 2 पैरों पे खड़ा ना, वही सबसे बड़ा. असा हल्लीचा ब्रह्मचर्य आश्रम आहे. सगळे बिघडत चालले, व्यसनाला लागले. लहान लहान पोरं तंबाखू खातात, बिड्या ओढतात.
मी एकदा असंच कीर्तनात म्हटलं बिड्या ओढू नका. एका माणसाला एवढं मनाला लागलं ना, ते कीर्तन झाल्यावर माझ्याकडे आला, म्हणाला ताई आजपासून कीर्तनात कुठं काही सांगा पण बिडीचं सांगू नका. म्हटलं का रे बाबा, तुला का त्रास होतोय? त्यानं सांगितलं ताई तुम्हाला बिडीचं महत्वच माहिती नाही म्हणून तुम्ही असं बोलता. म्हटलं बिडीचं काय महत्व असतं? त्याने त्याच्या मनाचा श्लोक सांगितला. धूम्रपानम शतबोधानं एक एक झुरका गंगा स्नान, अर्धीम बिडी स्वर्गपानम आणि पूर्णम बिडी मोक्षपानम. एवढा तर लहान पोरांनो, समोर बसलेले ब्रह्मचर्य आश्रमातले जेवढे आहेत वयाच्या पहिल्या वर्षापासून 25 वर्षापर्यंत व्यसन करू नका. व्यसन करून काहीच चांगलं होत नाही. हा मजाकचा विषय नाही. तर प्रत्येकाने गांभीर्याने यावर विचार केला पाहिजे. आणि यासाठी आई बाप तुम्ही आपल्या मुलांना प्रेमाने समजून सांगायचं. काय म्हणायचं, एक सुंदर असं गीत आहे. ते गीत तुम्ही सगळ्यांनी वाटलं तर कीर्तन झाल्यावर माझ्याकडून लिहून घ्या, मी तुम्हाला लिहून देते. सगळ्यांनी पाठ करायचं, मुलाला समजून सांगायचं. बाळा नको रे बाळा खाऊ नको रे गुटखा, बाळा नको रे बाळा खाऊ नको रे गुटखा, होईल टीबी कॅन्सर, होईल टीबी कॅन्सर, नाही यातून सुटका, बाळा नको रे बाळा खाऊ नको रे गुटखा. सुंदर शरीर तुझे रे गुटक्याने नाश होईल, मेलेल्या कुत्र्यावाने वंगळवास येईल. सुंदर शरीर तुझे रे गुटक्याने नाश होईल, मेलेल्या कुत्र्यावाने वंगळवास येईल. डगमग जीवाची होऊन मरणाचा येतो झटका, होईल टीबी कॅन्सर, नाही यातून सुटका, बाळा नको रे बाळा खाऊ नको रे गुटखा. सगळ्यांनी पाठ करायला ना, वाटलं लिहून घ्या माझ्याकडे, पण आपल्या मुलांना व्यवस्थित समजून सांगा. कारण ब्रह्मचर्य आश्रम फार महत्वाचा आहे. 25 वर्षापर्यंत स्वतःला सांभाळा, योग्य मार्गावर चाला, वाईट मार्गाने जाऊ नका. चांगली संगत करा, चांगल्या संगतीत राहून आणि चांगल्या मार्गावर चालून स्वतःच जीवन तुम्ही योग्य प्रकारे जगा. मग जीवनात तुमच्या कधीच काही वाईट होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तर आता आपण पुढच्या आश्रमाकडे जाऊ. वयाच्या 25 वर्षापासून पुढं मग कोणाची इच्छा असेल लग्न करायची, लग्न करू शकता. मग तिथून पुढे तुमचा गृहस्थ आश्रम आरंभ होतो, तुमच्या संसाराला सुरुवात होते. पण या ठिकाणी एक मर्यादा आहे, संसाराला मर्यादा आहे. संसार किती दिवस करायचा? आयुष्यभर नाही करायचा, तर वयाच्या केवळ 50 वर्षापर्यंत. 50 वर्ष पूर्ण झाले की संसाराला राजीनामा द्यायचा. 51 शब्द आला ना, त्यामध्ये वन शब्द आहे. एकटा हो आणि वनात जा, याच्यासाठी 51 शब्द. 50 वर्ष पूर्ण झाले की संसारातून मन काढून घ्यायचं. सर्व कारभार, सर्व जबाबदारी मुलावर, सुनेवर टाकायची आणि आपण केवळ देवाचं नाव, देवाचं भजन करायचं, देवाचं चिंतन करायचं. असा नियम आहे गृहस्थाश्रमाचा. पण हल्ली उलटच होतं. माणसाचं मन 50 वर्षापर्यंत जरा कमीच असतं संसारात, पण एकदा का 50 वर्ष उलटले, पूर्ण झाले की असे मन लावून चिकाटीने संसार करतात. जेव्हा वनात जायची वेळ आली ना, तेव्हा चिकाटीने संसार करतात. जेव्हा राजीनामा द्यायचा वेळ आली त्यावेळेस एवढं मन लावून संसार करतात लोक. असे माणसं संसाराला चिटकली आहेत. जसं तो गोचिड असतो ना, गोचिड. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 57 क्रमांकाची ओवी आहे. पाहे पा दूध पवित्रानी गोड, पाशी त्वचेची या पदरा आड, परी ते अभेरुनी गोचिड, अशुद्ध काय ते सेवी. तर त्या गोचिडाप्रमाणे माणसाची अवस्था आहे की संसाराला चिटकली आहे, निघायलाच तयार नाही. मला सांगा, इथं
इमानदारीने हात वर करायचा. कोणाचं वय 50 वर्ष पूर्ण झाले इमानदारीने. म्हणजे गावात म्हातारी माणसंच नाहीत का? वानप्रस्थ आश्रमाचं एकही गिराईक नाही गावामध्ये. एक जणच आहेत. लक्षात ठेवा.